कागदपत्रे सादर करणे निरंक असं आलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला असं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा। नमस्कार मित्रांनो, वाह्य मराठी हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल मार्फत जे आहे ते मेसेज येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि मेसेज जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये येत आहेत। परंतु तुम्ही ज्यावेळेस कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑनलाईन जातात त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी कसल्याही प्रकारचं ऑप्शन दिसून येत नाहीये। तर या ठिकाणी पहा, ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निवड झाली आहे। योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही अपलोड करा असे ऑप्शन या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जे आहे ते 10 दिवसाच्या आतमध्ये हे कागदपत्र अपलोड करायचे आहेत, अन्यथा आपला अर्ज रद्द होईल असे देखील या ठिकाणी मेसेज आलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी 10 दिवसाच्या अगोदर हे कागदपत्र अपलोड करायचे आहेत, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना अपलोड करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी अपलोडचं ऑप्शनच येत नाही। हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कशा प्रकारे हे कागदपत्र अपलोड करायचे संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी एक लिंक दिसत आहे, ह्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाडीबीटी ही लिंक आहे, या लिंक वरती क्लिक करायचे आणि लिंक वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जे आहे ते ओपन ऑप्शन दिसणार आहे। तर या ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ती ही महत्त्वाची सूचना आलेली आहे, आपल्याला ही कट करायची आहे। तर या ठिकाणी कट केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, आपण आपले सरकार महाडीबीटी ह्या पोर्टलवरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी जे आहे ती खाली थोडं स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आपला शेतकरी आयडी प्रविष्ट करा, ह्यामध्ये आपला जो फार्मर आयडी तो टाकायचा आहे। परंतु बरेचसे शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी माहिती नसतो। तर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी मिळवायचा असेल तर काय करायचं, या ठिकाणी पहा खाली एक ऑप्शन दिसत आहे लाल कलर मध्ये, त्यामध्ये काय दिलेलं आहे की तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला ते जे आहे ते क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस येणार आहे अशा प्रकारे। या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचंय। आता गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक आपल्याला या ठिकाणी ओटीपी येणार आहे। या ठिकाणी पाहू शकता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओटीपी तपासा यावरती क्लिक करायचंय। ओटीपी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे आहे ते आपला फार्मर आयडी येणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युअर फार्मर आयडी या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी ओके करायचंय आणि आपला फार्मर आयडी ऑटोमॅटिक ह्या वेबसाईट वरती आलेला आहे। त्यानंतर ओटीपी तपासा यावरती क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला फार्मर आयडी आलेला आहे। ओटीपी तपासा यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, ओटीपी यशस्वीरित्या शेतकरी आयडीची लिंक असलेल्या मोबाईलवर गेलेला आहे। ओके वरती क्लिक करायचंय, आपल्या मोबाईलवरती ओटीपी आला तो टाकायचा आहे आणि ओटीपी तपासा यावरती अनेकदा क्लिक करायचं आहे। ओटीपी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी आपली प्रोफाईल सक्सेसफुल ओपन झालेली आहे। ओके वरती क्लिक करायचंय। ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपण सर्वात प्रथम काय बघायचंय, या ठिकाणी जी आहे ती आपली प्रोफाईल 100% भरलेली आहे का बघायचं आहे। नसेल तर तुम्ही 100% भरून घ्या। या ठिकाणी 100% भरलेली आहे, तर आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करायचे आहेत। तर या ठिकाणी पहा, चलन अपलोड करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चलन अपलोड डीपीआर, चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता त्यामध्ये वैयक्तिक कागदपत्र असतील, त्यानंतर डीपीआर असेल, त्यानंतर जे आहे ते बिल देयक असतील। तर ही 3 कागदपत्रे आपल्या समोर आलेले आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला जे आहे ते वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक करायचे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत। परंतु या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर एक वेगळाच इंटरफेस येतो, त्यामध्ये पाहू शकतात की कागदपत्रे सादर करणे निरंक अशा प्रकारे ऑप्शन येत आहे। या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना महाडीबीटी मार्फत जे आहे ते मेसेज आलेले आहेत, SMS आलेले आहेत, परंतु त्यांना अशा प्रकारे कागदपत्र अपलोड करता येत नाहीये। तर त्यांनी काय करायचे, या ठिकाणी पहा, एक अडचण आल्यानंतर त्यांना एक हेल्पलाईन क्रमांक दिला जातो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 022 61 31 त्यानंतर 64 29 या हेल्पलाईनवर तुम्ही क्रमांक सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे संपर्क करू शकतात। तर अशा प्रकारे तर मित्रांनो, बरेच तुम्हाला पण अशा प्रकारे मेसेज आलेला आहे का आणि तुम्हाला पण कागदपत्र अपलोड करताना काय अडचण येत आहे का, नक्कीच कमेंटमध्ये सांगा। कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे मेसेज येऊन सुद्धा त्यांना या ठिकाणी कागदपत्र अपलोड करता येईना झालेत। तुम्हाला पण मेसेज आला आणि तुम्हाला पण कागदपत्र अपलोड करता येईल का, नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा, किंवा तुम्हाला पण या ठिकाणी मेसेज आलेले आहेत का ते पण कमेंट नक्कीच। या ठिकाणी धन्यवाद। तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।